Good morning friends, good morning students. In coordination compound, in last lecture we have seen the most important topic of the coordination compound, and that is IUPAC nomenclature of the coordination compound. Then we have also seen what is the difference between the double salt and coordination compound. Now in this lecture we are going to start again one of the important topic, and that is isomerism in coordination compounds. Isomerism in coordination compounds. What is meant by isomerism? तर आयसोमेरिझम ही एक प्रॉपर्टी आहे. आयसोमेरिझम मध्ये काय लिहिलेलं आहे बघा. आयसो म्हणजे काय, तर आयसो म्हणजे सेम, अँड मेरोज म्हणजे काय, तर मेरोज म्हणजे पार्ट. टू और मोर, मिनिमम किती पाहिजे, दोन तरी पाहिजे. टू और मोर कोऑर्डिनेट कंपाउंड्स, दोन किंवा दोनापेक्षा जास्त कोऑर्डिनेट कंपाउंड which have same part, which have same meros, which have isomeros. आयसोचा अर्थ सेम आणि मेरोजचा अर्थ पार्ट. ज्या कोऑर्डिनेट कंपाउंड कडे सेम पार्ट आहे. आता पार्ट म्हणजे काय, तर मेटल सेम आहे, निगेटिव्ह ग्रुप्स सेम आहे, न्यूट्रल मॉलिक्यूल असतील तर ते पण सेम आहे, त्यांची संख्या पण सेम आहे. याच्याकडे 6 अमोनिया आहे तर त्याच्याकडे पण 6 अमोनिया आहे. याच्याकडे एक सल्फेट आहे तर त्याच्याकडे पण एक सल्फेट आयन आहे. याच्याकडे कोबाल्ट 3+ आहे तर त्याच्याकडे पण कोबाल्ट 3+ आहे. याच्याकडे 2 क्लोराईड आहे तर त्याच्याकडे पण 2 क्लोराईड आहे. याच्याकडे नायट्रो ग्रुप आहे NO2 तर दुसऱ्याकडे पण नायट्रो ग्रुप आहे NO2. याला म्हणतात पार्ट. म्हणजे भाग कशी आहेत, सेम. पार्ट कशी आहेत, सेम. म्हणजे मेरोज कशी आहेत, सेम. म्हणजे मेरोज कशी आहेत, तर आयसो. ज्यांचे मेरोज सेम असतील, ज्यांचे पार्ट सेम असतील, त्यांना काय म्हणायचं, आयसोमर्स ऑफ इच अदर. दे आर कॉल्ड आयसोमर्स ऑफ इच अदर अँड देअर प्रॉपर्टी इज कॉल्ड आयसोमेरिझम. टू और मोर कॉम्प्लेक्स कंपाऊंड, दोन किंवा दोनापेक्षा जास्त कोऑर्डिनेट कॉम्प्लेक्स कंपाऊंड ज्यांचे पार्ट सेम आहे, म्हणजेच मेटल ग्रुप, निगेटिव्ह ग्रुप, न्यूट्रल मॉलिक्यूल सेम आहे. म्हणजे काय सेम आहे, तर मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. टू और मोर कोऑर्डिनेट कंपाऊंड हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम पार्ट, याचा अर्थ सेम मेरोज, चा अर्थ सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला दोघांचा किंवा काय असतील 2, 3, 4, 5 कोऑर्डिनेट कंपाऊंड, त्या सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पाहिजे. आणि मग मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल तर काहीतरी डिफरन्स तर पाहिजेच. आता काय डिफरन्स पाहिजे, तर स्ट्रक्चर डिफरंट पाहिजे. कोबाल्ट जरी असेल कोबाल्ट 3+, सल्फेट जरी असेल, क्लोराईड जरी त्याच्याकडे असतील, अमोनिया जरी असतील, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला तरी डिफरंट पाहिजे. तर त्यांना एकमेकाचे आयसोमर्स म्हणतात आणि प्रॉपर्टीला म्हणतात आयसोमेरिझम. आणि मग बघा काय म्हणता येईल, टू और मोर कोऑर्डिनेट कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स. नीट बघा, टू और मोर म्हणजे कमीत कमी किती कंपाऊंड पाहिजे, 2 किंवा दोनापेक्षा जास्त कोऑर्डिनेट कंपाऊंड्स which having same molecular formula, which having same molecular formula but different structural formula are called isomers of each other and their property is called isomerism. आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये आयसोमेरिझम ही प्रॉपर्टी असण्यासाठी ते आधी एकमेकाचे आयसोमर्स पाहिजे, आणि आयसोमर्स ऑफ इच अदर, एकमेकाचे आयसोमर असण्यासाठी त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पाहिजे, पण त्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट पाहिजे.
तर त्यांना एकमेकाचे आयसोमर म्हणतात आणि प्रॉपर्टीला आयसोमेरिझम. एक ध्यानात ठेवा, कोऑर्डिनेट कंपाऊंड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स कडे आयसोमेरिझम अगदी ऑर्गॅनिक कंपाऊंड सारखंच दोन प्रकारचं आहे. इट इज ऑफ टू टाइप्स. ध्यानात घ्या, दोन टाईपचा आयसोमेरिझम आहे. पहिलं स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि दुसरा आहे सेकंड स्टिरियो आयसोमेरिझम. दोघांमधला फरक काय ते ध्यानात घ्या. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम इथं काय लिहिलंय, मेरोज आयसो, आयसोमेरोज, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आणि अटॅचमेंटच डिफरंट. अटॅचमेंट म्हणजे जोडलेलं वेगळं पाहिजे. कोबाल्ट 3+ ला क्लोराईड असे जोडले तर दुसऱ्या ठिकाणी ते वेगळ्या पद्धतीने जोडलेले पाहिजे. कोबाल्ट 3+ ला अमोनिया असे जोडले तर दुसऱ्या कंपाऊंड मध्ये ते वेगळ्या पद्धतीने जोडलेले पाहिजे. जोडणी म्हणजे अटॅचमेंट म्हणजेच बॉन्डिंग पॅटर्न वेगळा पाहिजे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम बट अटॅचमेंट इज डिफरंट. आणि इथे मात्र मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो, अटॅचमेंट सुद्धा सेम असते, पण स्पॅटियल अरेंजमेंट, दॅट इज अरेंजमेंट ऑफ ग्रुप्स इन द स्पेस, सेंट्रल मेटलच्या भोवती जे ग्रुप्स आहेत ते ग्रुप्सची अरेंजमेंट डिफरंट पाहिजे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, अटॅचमेंट डिफरंट. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, अटॅचमेंट सेम, स्पॅटियल अरेंजमेंट डिफरंट. म्हणजे इथे सेंट्रल मेटलला जोडलेले ग्रुप यांची अटॅचमेंटच डिफरंट पाहिजे. इथे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, अटॅचमेंट सुद्धा सेम, पण स्पेस मधली अरेंजमेंट डिफरंट पाहिजे. स्टिरिओ म्हणजे स्पेस, स्टिरिओ आयसोमेरिझम म्हणजेच स्पेस आयसोमेरिझम. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला फक्त पहिला टाइप स्टडी करायचा आहे आणि तो पहिला आणि इम्पॉर्टंट टाइप आहे, दॅट इज कॉल्ड स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आणि काय सांगितलं मी तुम्हाला, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम कधी अराइज होईल तर एका वाक्यात इथे लिहून टाकतो, इट अराइजेस ड्यू टू डिफरन्स इन अटॅचमेंट. म्हणजे तुम्हाला वाचल्याबरोबर कळेल की दोन आयसोमेरिझमचे जे दोन मुख्य प्रकार आहे, स्ट्रक्चरल आणि स्टिरिओ. आजच्या लेक्चरला आपण स्टिरिओ आयसोमेरिझम शिकत नाहीये, आज आपण शिकणार आहोत स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आणि इथं परत एकदा काय लिहिलंय, मेरोज आयसोमेरोज म्हणजे सेम पार्ट, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, पण स्ट्रक्चरल म्हणजेच अटॅचमेंट डिफरंट, जोडलेलं वेगळं पाहिजे. आणि मग याच्यामध्ये सुद्धा इट consist of 4 subtypes. It consists of 4 subtypes. कुणामध्ये 4 सबटाइप आहे बघा, तर स्ट्रक्चरल मध्ये 4 सबटाइप आहेत. कोणते 4 सबटाइप? त्यातला पहिला आहे दॅट इज कॉल्ड आयोनायझेशन आयसोमेरिझम. एक एक नाव लिहितानाच मी तुम्हाला थोडक्यात एक्सप्लेन करतो, मग डिटेल मध्ये जाऊया. थोडक्यात इथे काय लिहिलंय, आयसोमेरिझम मध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आणि त्या दोन कॉम्प्लेक्स कंपाऊंड मध्ये बनणारे आयन डिफरंट पाहिजे. याचे जसे आयन्स बनतात त्याचे वेगळे आयन्स बनले पाहिजे. याचा कॉम्प्लेक्स आयन वेगळा पाहिजे, त्याचा कॉम्प्लेक्स आयन वेगळा पाहिजे, याचे काउंटर आयन वेगळे पाहिजे, त्याचे काउंटर आयन वेगळे पाहिजे. याच्याकडचा कॉम्प्लेक्स आयन तिकडे नको, याचेकडचे काउंटर आयन त्याच्याकडे नको. म्हणजेच धिस आयसोमेरिझम इज अराइजेस ड्यू टू द डिफरन्स इन द फॉर्मेशन ऑफ आयन. हे आयसोमेरिझम कसं निर्माण होतं? हे आयसोमेरिझम निर्माण व्हायला कारणीभूत आहे तयार होणारे वेगवेगळे आयन्स. फॉर्म्युला जरी मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल तर बनणारे आयन्स वेगळे पाहिजे. आयनच वेगळे बनले की ते आयोनायझेशन आयसोमेरिझम असतं. त्यानंतर दुसरा जो टाइप आहे आयसोमेरिझम मधला, तो दुसरा टाइप आहे दॅट इज कॉल्ड लिंकेज आयसोमेरिझम. सरळ लिंकेज म्हणजे काय? लिंक, लिंक म्हणजे जोडलेलं. मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा पाहिजे? सेम,
पण लिंकेज डिफरंट पाहिजे. कुणामधली लिंकेज? बिटवीन सेंट्रल मेटल अँड लिगँड. आता सेंट्रल मेटल तोच, कोबाल्ट 3+ तर तिकडे कोबाल्ट 3+, तिकडे लिगँड नायट्रो तर इकडे पण नायट्रोच. मग मेटल ही तोच, लिगँड ही तोच, मग लिंकेज वेगळी कधी येईल? तर एकाच वेळेस जेव्हा लिगँड ॲम्बिडेंटेट असेल. क्लासिफिकेशन मध्ये आपण बघितलं लिगँडचे प्रकार: मोनोडेंटेड लिगँड, पॉलीडेंटेड लिगँड, ॲम्बिडेंटेड लिगँड. डेंट म्हणजे डोनर ॲटम, ॲम्बी म्हणजे सुडो म्हणजे फसव. ज्या लिगँडकडे एकापेक्षा जादा डोनर ॲटम्स आहेत पण तो एका वेळेस वापरतो एकच, अशा लिगँडला ॲम्बिडेंटेड लिगँड म्हणतात. आणि ॲम्बिडेंटेड लिगँडचं उदाहरण आहे CN आणि NC. CN अटॅचेस थ्रू कार्बन, NC अटॅचेस थ्रू नायट्रोजन. NO2 आणि ONO, NO2 अटॅचेस थ्रू नायट्रोजन अँड ONO अटॅचेस थ्रू ऑक्सिजन. SCN अँड NCS, थायोसायनेट अँड सायनेट, आयसोथायोसायनेट. लिगँडची नावं आहेत सायनो अँड आयसोसायनो, CN आणि NC. नायट्रिटो O अँड नायट्रिटो N, NO2 आणि ONO. थायोसायनॅटो अँड आयसोमर ऑफ थायोसायनॅटो मीन्स आयसोथायोसायनॅटो. असा लिगँड पाहिजे तर तुमच्याकडे लिंकेज वेगळी होऊ शकते. तिसरा जो टाईप आहे तो तिसरा टाईप आहे कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम. इथे काय पाहिजे हो? इथे अगदी सोपं आहे की एक मिक्स्ड कॉम्प्लेक्स पाहिजे. मिक्स्ड कॉम्प्लेक्स म्हणजे ज्या कॉम्प्लेक्स मध्ये 2 मेटल आहेत आणि मग कोऑर्डिनेशन फक्त बदललं पाहिजे. म्हणजे काय? पहिल्या कॉम्प्लेक्स मध्ये या मेटलकडे हे लिगँड होते आणि या मेटलकडे हे लिगँड होते, तर बस त्यांचं फक्त अदला बदल म्हणजे इंटरचेंज झालं पाहिजे. याचे लिगँड त्या मेटलला आणि त्याचे लिगँड या मेटलला जर मिळाले तर ते कोऑर्डिनेशन बदललं म्हणून कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम आहे. परत एकदा बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, बनणारे आयन्स वेगळे. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, मेटल आणि लिगँड मधलं लिंकेज वेगळं. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पण लिगँडची अदला बदल. आणि चौथं असतं सॉल्व्हेट म्हणजेच हायड्रेट आयसोमेरिझम. सॉल्व्हेट म्हणजेच काय? सॉल्व्हेट म्हणजेच हायड्रेट आयसोमेरिझम. आता बघा, हायड्रा म्हणजे वॉटर. थोडक्यात इथं वॉटरची अरेंजमेंट वेगळी पाहिजे. या कंपाऊंड मध्ये वॉटर एका कारणासाठी होता तर दुसऱ्या ठिकाणी त्या वॉटरचं कामच वेगळं पाहिजे. जर वॉटरच्या अरेंजमेंट मध्ये बदल असेल तर हायड्रेट आयसोमेरिझम. जर लिगँडची मेटल मध्ये अदला बदल होत असेल तर कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम. जर मेटल आणि लिगँड मधलं लिंकेज बदलत असेल तर लिंकेज आयसोमेरिझम. जर आयनच बदलत असतील तर आयोनायझेशन आयसोमेरिझम. बघा, आता एक एक टॉपिक आपण डिटेल मध्ये शिकूया. त्यातला पहिला जो आहे तो आहे आयोनायझेशन आयसोमेरिझम. अगदी सोपं एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आता काय सांगितलं मी तुम्हाला, धिस आयसोमेरिझम मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा पाहिजे? सेम. This isomerism arises due to the difference in the formation of ion. For example, बघा, मी आता याचं एक्झाम्पल म्हणून घेणार आहे असं कंपाऊंड CO, SO4, Br, NH3,5 हा फॉर्म्युला आहे. आता तुम्हाला तो फॉर्म्युला पाहिल्यानंतर एकदा मी त्याला चेक करून देतो. एका अमोनियावर चार्ज 0, 5 अमोनियावर 0, एका ब्रोमाइडवर -1, एका सल्फेटवर -2. -1 आणि -2 -3 म्हणजे कोबाल्ट +3. कोबाल्ट 3+ आहे, ध्यानात आलं का? कोबाल्ट 3+, सल्फेट 2-, ब्रोमाइड 1-, अमोनिया 0. परंतु आता मी इथे लिहिणार आहे कॉम्प्लेक्स. ह्या फॉर्म्युल्याचा माझ्याकडे कोणता कॉम्प्लेक्स आहे? तर या फॉर्म्युल्याचा कॉम्प्लेक्स, मग त्याचा कलर आणि मग आयन्स फॉर्म्ड इन ॲक्वियस सोल्युशन. पाण्यात टाकल्यावर कोणते आयन्स बनतील? परत एकदा फॉर्म्युला बघून घ्या. आता मी चार्ज वगैरे कन्फ्युजन नको म्हणून
फोडून टाकतो. बघा बरं का, असा कॉम्प्लेक्स, त्याचा हा कलर आणि त्याचे ॲक्वियस सोल्युशन मधले आयन्स. फॉर एक्झाम्पल, बाय युजिंग सेम फॉर्म्युला आय कॅन राईट फर्स्ट एक्झाम्पल. पहिलं एक्झाम्पल आहे CO कोबाल्ट NH3 5 times SO4 and Br. एकदा चेक करा हे लिहिलेलं बरोबर आहे का. एका अमोनियावर 0, 5 अमोनियावर 0, कोबाल्टवर 3+ आणि 0+3, सल्फेटवर -2. चला बघा जरा एकदा, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये कोण असतं, सेंट्रल मेटल. 5 अमोनिया लिगँड आहेत, सल्फेट सुद्धा लिगँड आहे. सल्फेटवर -2, अमोनियावर 0, कोबाल्टवर 3+ आणि -2, म्हणजे किती झाले, +1. +1ला काउंटर करायला -1 ब्रोमाइड. करेक्ट. आता सगळ्यात महत्वाचं असं की दुसरा कॉम्प्लेक्स काय हो, तर दुसरा कॉम्प्लेक्स हाच फॉर्म्युला वापरून CO NH3 5 Br आणि SO4. परत एकदा क्रॉस चेक करूया आपण. 5 अमोनियावर चार्ज 0, कोबाल्टवर 3+ आणि ब्रोमाइडवर -1, +3 आणि 0+3, +3 आणि -1, +2 ला बॅलन्स करायला काउंटर -2. करेक्ट. सल्फेट इज -2. हे पण बरोबर आहे. आता जर तुम्ही या 2 एक्झाम्पल कडे नीट बघितलं तर याच्याकडे कोबाल्ट 3+ आहे, याच्याकडे पण आहे. हे बघा हा कोबाल्ट 3+. सल्फेट हे बघा, एक सल्फेट आणि एक सल्फेट दोघांकडे पण आहे. ब्रोमाइड दोघांकडे पण एक आहे. अमोनिया 5, दोघांकडे पण 5 अमोनिया आणि 5 अमोनिया आहे. म्हणजे या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा आहे, सेम. पार्ट म्हणजे मेरोज कशी आहेत, सेम. म्हणजे याचा अर्थ हे दोघं जरी मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल तर पुरावा काय, इव्हिडन्स काय, सबूत क्या है की हे अलग अलग आहे. काय पुरावा की हे खरंच दोघं वेगळे आहेत. तर आपल्याकडे कॉम्प्लेक्सची एक प्रॉपर्टी असते, डिफरंट कॉम्प्लेक्स शोज डिफरंट स्पेक्ट्रल प्रॉपर्टीज. स्पेक्ट्रल प्रॉपर्टीज म्हणजे विथ रिस्पेक्ट टू लाईट, अँड दॅट प्रॉपर्टी इज द कलर ऑफ द कॉम्प्लेक्स कंपाऊंड. जर एक कॉम्प्लेक्स दुसऱ्या कॉम्प्लेक्स पेक्षा जर खरंच वेगळा असेल तर त्याचा कलर वेगळा पाहिजे. आता मी फळ्यावर लिहिलं म्हणून ते वेगळे होत नाहीयेत. मी फळ्यावर तर कुठेही ब्रॅकेट काढील आणि कुठेही त्याला सबस्क्रिप्ट सुपरस्क्रिप्ट लिहिल. मी ब्रॅकेट काढला म्हणून ते वेगळे होणार नाही, त्याचा पुरावा हवा. आणि त्याचा पुरावा आहे या 2 कॉम्प्लेक्सचा कलर. ह्या कॉम्प्लेक्सला कलर आहे रेड व्हायलेट आणि या कॉम्प्लेक्सला कलर आहे रेड कलर. व्हायलेट म्हणजे जांभळा, याला लालसर जांभळा रंग आहे आणि याला मात्र रेडच कलर आहे. अँड धिस प्रूव्स that is both the coordinate compound having same molecular formula. जरी या दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असला तरी त्यांचा कलर डिफरंट आहे. म्हणजे हे स्ट्रक्चरली नक्कीच डिफरंट आहेत, कारण ते डिफरंट असतील तरच त्यांचा कलर वेगळा असणार, आणि कलर वेगळा आहे म्हणजे ते डिफरंट आहे. मान्या वरती काय ठरलंय, दोज कंपाऊंड विच हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. हे बघा हा फॉर्म्युला आहे दोघांचा, बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. स्ट्रक्चरली डिफरंट असण्याचा पुरावा काय, कलर वेगळा आहे ना. आणि मग दे आर आयसोमर्स ऑफ इच अदर अँड शोज द प्रॉपर्टी ऑफ आयसोमेरिझम. आणि मग सगळ्यात महत्वाचं आपल्याला बघावं लागेल की आयन्स फॉर्मड इन ॲक्वियस सोल्युशन. पाण्यात टाकल्यावर कोणते आयन तयार होतात आपण बघितलंय. नीट ऐका आता. हा ब्रोमाइड कुणाला जोडलाय, कोबाल्टला, पण स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर म्हणजे तो काउंटर आयन आहे. आणि काउंटर आयन मध्ये कोणता बॉन्ड असतो, आयोनिक बॉन्ड. ब्रोमाइड इज लिंक्ड टू कोबाल्ट बाय आयोनिक बॉन्ड. आणि हे कोणी लिगँड, हे कोणी लिगँड, हे कोणत्या बॉन्डनं जोडले, कोऑर्डिनेट बॉन्ड. फरक काय बघा, ब्रोमाइड कुणाला जोडला, कोबाल्टला, आणि इथे ब्रोमाइड कुणाला जोडला, कोबाल्टलाच. पण फरक आहे, ब्रोमाइड आणि कोबाल्ट मध्ये आयोनिक बॉन्ड आहे, ब्रोमाइड इथं लिगँड आहे. इथे ब्रोमाइड कोण, काउंटर आयन. इथे ब्रोमाइड कोण, लिगँड. इथं सल्फेट कोण, लिगँड. इथला सल्फेट कोण, काउंटर आयन. म्हणजे इथे सल्फेटनी लिगँडचं काम केलं, इथे काउंटर आयनचं काम केलं. इथे ब्रोमाइडनी काउंटर आयनचं काम केलं, इथं मात्र लिगँडचं काम केलं. आणि अमोनियानी कायमच लिगँडचं काम केलं.
पण सल्फेट आणि ब्रोमाइडचा रोल वेगवेगळा आहे दोन्ही ठिकाणी. आणि मग कोबाल्ट आणि ब्रोमाइड कसे येतो, विकली बॉन्डेड आहे. कोबाल्ट आणि ब्रोमाइड प्रायमरी व्हॅलन्सीनं जोडलेले आहेत. कोबाल्ट आणि ब्रोमाइड आयोनिक बॉन्डनं जोडले आणि आयोनिक बॉन्ड कंपॅरेटिव्हली कोऑर्डिनेट बॉन्डपेक्षा वीक असतो, म्हणजे ब्रोमाइड आयोनायझेबल आहे. मग आता बघूया कोबाल्टला अमोनिया 5 अमोनिया सोडून जातील का, नाही, लिगँड येते, लिगँड कधीच आयोनाइज होत नाही. सल्फेट सोडून जाईल का, नाही जाणार, तोही लिगँड आहे. अँड पाण्यात टाकल्यावर ब्रोमाइड सोडून जाईल का, येस, गेला सोडून, म्हणून त्याला वेगळा लिहिला अँड ब्रोमाइड. म्हणजे पाण्यात आता ब्रोमाइड आयन सापडेल आणि पाण्यात जर ब्रोमाइड आयन सापडणार असेल तर ब्रोमाइडचं स्वतंत्र अस्तित्व आपल्याला बघायला मिळेल. त्याची क्वालिटेटिव्ह टेस्ट पॉझिटिव्ह येईल ब्रोमाइड. फॉर एक्झाम्पल जर मी याच्यात सिल्वर नायट्रेट टाकलं, सिल्वर नायट्रेट म्हणजे AgNO3, तर सिल्वर नायट्रेट मधल्या Eg+ ला हा ब्रोमाइड मिळेल आणि EgBrचा व्हाईट प्रेसिपिटेट तयार होईल EgBrचा, कारण ब्रोमाइड आयोनाइज झाला, ब्रोमाइड सेपरेट झाला. मग बघा आता जर ब्रोमाइड बाजूला गेला Br-1 तर इथे आहे +1. हा आहे कॉम्प्लेक्स आयन, एक कॉम्प्लेक्स आयन आणि एक काउंटर आयन. आता याच्याबद्दल बघूया. इथे कसं आहे, इथे कोबाल्टला अमोनिया 5 सोडून जातील का, तर नाही जाणार. ब्रोमाइड लिगँड आहे तो सोडून जाईल का, नाही जाणार. अँड सल्फेट सोडून जाईल का, नक्कीच जाईल. आणि सल्फेट सोडून गेला की आता त्या ॲक्वियस सोल्युशन मध्ये सल्फेटची टेस्ट पॉझिटिव्ह येईल, क्वालिटेटिव्ह टेस्ट, सल्फेट इज प्रेझेंट असं येईल. आणि ब्रोमाइडची टेस्ट, इथं ब्रोमाइडची टेस्ट निगेटिव्ह येईल, ब्रोमाइड सेपरेट झालाच नाही. इथे जर तुम्ही सल्फेटची टेस्ट घेतली तर कशी येईल, निगेटिव्ह, सल्फेट फ्री नाहीये. ब्रोमाइडची टेस्ट कशी येईल, पॉझिटिव्ह. इथं ब्रोमाइडची टेस्ट कशी येईल, निगेटिव्ह, ब्रोमाइड सेपरेट नाहीये पण सल्फेट सेपरेट आहे, त्याची टेस्ट पॉझिटिव्ह येईल. ध्यानात येते का बारीक बारीक गोष्टी. जर मी याच्यात सिल्वर नायट्रेट टाकलं, बघा आयसोमेरिझम पुस्तकात टॉपिक जरी छोटासा असला तरी असे प्रश्न नीट JEE लेवलला येतात. जर मी याच्यात काय टाकलं, सिल्वर नायट्रेट, तर मला EgBrचा प्रेसिपिटेट मिळेल का, तर मिळेल, बिकॉज ब्रोमाइड इज आयोनायझेबल. समजतंय का नाही. तसं जर मी याच्यात EgNO3 टाकलं याच्यात, तर मला EgBrचा प्रेसिपिटेट मिळेल का, EgBrचा प्रेसिपिटेट नाही मिळणार, कारण ब्रोमाइड आयोनायझेबल नाहीये. इट मीन्स दॅट हिअर EgBr इज फॉर्म्ड बिकॉज ब्रोमाइड इज आयोनायझेबल. हिअर EgBr इज नॉट फॉर्म बिकॉज ब्रोमाइड इज नॉन आयोनायझेबल. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की हा कॉम्प्लेक्स आणि हा कॉम्प्लेक्स वेगळा आहे, याचा पुरावा त्यांचा कलर. आणि काय वेगळं आहे, तर याचा कॉम्प्लेक्स आयन असा आहे, याचा कॉम्प्लेक्स आयन पूर्ण वेगळा आहे. याचा काउंटर आयन असा आहे ब्रोमाइड, याचा काउंटर आयन सल्फेट आहे, आणि सल्फेट बाजूला केला 2- तर इथं राहतं 2+. बघा ना, पूर्ण वेगळा आहे हो. याचा कॉम्प्लेक्स आयन आणि याचा कॉम्प्लेक्स आयन वेगवेगळा आहे. याचा काउंटर आयन आणि याचा काउंटर आयन वेगळा आहे. आणि ज्यांची आयन वेगळे आहे त्यांना म्हणायचं आयोनायझेशन आयसोमर्स, अँड प्रॉपर्टी इज कॉल्ड आयोनायझेशन आयसोमेरिझम. समजतंय. त्यानंतर मग आता दुसरा जो टाईप आहे, दुसरा टाईप कोणता आहे आपल्याकडे, मगाशी सांगितल्याप्रमाणे दुसरा टाईप आहे, दॅट इज कॉल्ड लिंकेज आयसोमेरिझम. आणि मग मी तुम्हाला सांगितलं लिंकेज आयसोमेरिझम मध्ये काय पाहिजे, धिस आयसोमेरिझम अरायझेस ड्यू टू द डिफरन्स इन द लिंकेज बिटवीन मेटल अँड लिगँड. आणि असं लिंकेज वेगळं पाहिजे, सेंट्रल मेटल दोन्हीकडे तोच, लिगँड दोन्हीकडे तोच. लिंकेज वेगळा असण्यासाठी तिथे एक तरी अम्बिडेंटेड लिगँड पाहिजे. आणि मग आता बघा याचं एक्झाम्पल आहे, इफ कॉम्प्लेक्स इज दिस वन, इट्स अ कलर इज दिस वन, and its structure is this one. बघा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो मी कोबाल्टच घेतो. त्यानंतर त्या कोबाल्टला मी जोडणारे NO2, त्याला जोडणारे 2 क्लोराईड, त्याला जोडणारे 5 अमोनिया. एकदा तुम्हाला फॉर्म्युल्याचा हिशोब करून देतो. एका अमोनियावर चार्ज किती, 0. 5 अमोनियावर 0, एका क्लोराईडवर -1, 2 क्लोराईडवर -2.
NO2 -1 आणि -2 -3 कोबाल्ट +3. आता बघा कॉम्प्लेक्स नंबर 1 स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कोबाल्ट NH3 NO2 अँड Cl2. परत एकदा हिशोब बघा, कोबाल्टवर किती +3 ठरलेलं आहे, 5 अमोनियावर 0, NO2 आहे, NO2 म्हणजे नायट्रो -1 +3 आणि -1 किती झाले +2, आणि +2 ला बॅलन्स करायला काय लागेल -2. क्लोराईड अँड क्लोराईड -2. करेक्ट. क्लोराईड कसे जोडले आयोनिक बॉन्ड स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर आहे. हा कोणी लिगॅन्ड, अमोनिया कोणी लिगॅन्ड. मग लिगॅन्ड मध्ये अमोनिया ॲम्बिडेंटेट आहे का नाही, डोनर ॲटम कोण नायट्रोजन, आणि NO2 ॲम्बिडेंट आहे का, हो NO2च ॲम्बिडेंटेट आहे. आणि मग याचं दुसरं आयसोमर जे आहे ते असं कोबाल्ट NH3 NO2 ऐवजी ONO आणि आउटसाइड ब्रॅकेट Cl2. फॉर्म्युला नीट बघा, याच्याकडे कोबाल्ट 3+ आहे, याच्याकडे पण आहे, याच्याकडे 5 अमोनिया आहे, याच्याकडे सुद्धा आहेत, याच्याकडे NO2 म्हणजे नाइट्राइट आयनचा लिगॅन्ड आहे, याच्याकडे सुद्धा NO2च आहे. हे बघा NO2. याच्याकडे 2 क्लोराईड काउंटर आयन आहे, याच्याकडे पण. याचा काउंटर आयन कोण 2 क्लोराईड, याचा 2 क्लोराईड, म्हणजे आयन मात्र कसे आहेत सेम. त्याच्यामुळे हे आयोनायझेशन आयसोमर होणार नाही. मग पुरावा काय की हे दोघं वेगळे आहेत. तर याचा कलर आहे येलो कलर आणि याचा कलर आहे रेड. हेच काय सांगतं आपल्याला की स्पेक्ट्रल प्रॉपर्टी जर वेगळ्या असतील, जर कंपाऊंड कॉम्प्लेक्स कंपाऊंडचा कलर वेगळा असेल तर ते कॉम्प्लेक्स कंपाऊंड नक्कीच वेगळे आहे. आणि मग स्ट्रक्चर म्हणण्यापेक्षा आपण आता इथं असं म्हणूया की लिंकेज बिटवीन मेटल अँड लिगॅन्ड. कोणता मेटल तर कोबाल्ट मेटल. कोणता मेटल कोबाल्ट मेटल. आणि कोणत्या लिंकेज बद्दल बघायचं NO2 च्या. इथे NO2 असा जोडलेला आहे NO2 आणि इथे असा जोडलाय ONO. नीट बघा, फॉर्म्युल्याचा जर विचार केला तुम्ही तर तुमच्या ध्यानात येईल की हा NO2 आहे तर हा पण NO2च आहे. पण आपण ॲम्बिडेंटेड लिगॅन्डच्या क्लासिफिकेशन मध्ये बघितलंय की NO2 donates electron pair and act as a Lewis base and its donor atom is nitrogen, therefore coordinate bond between cobalt and nitrogen. NO2. पण ONO चं काय, ONO donates electron pair from oxygen. Oxygen is a donor atom. म्हणजे काय फरक आहे बघा, इथे कोबाल्ट नायट्रोजन लिंकेज आहे आणि इथं कोबाल्ट ऑक्सिजन लिंकेज आहे. हा कोबाल्टला NO2 असा जोडलाय पण हा NO2 मात्र तसा जोडलाय. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम बट लिंकेज बिटवीन मेटल अँड लिगॅन्ड इज डिफरंट. मेटल आणि लिगॅन्ड मधली लिंकेजच वेगळी आहे. कोबाल्ट नायट्रोजन लिंकेज, कोबाल्ट ऑक्सिजन लिंकेज. म्हणजे इथे NO2 कोबाल्टला जसा जोडला इथं NO2 कोबाल्टला दुसऱ्या पद्धतीने जोडला. म्हणजे लिंकेज वेगळा असल्यामुळे हे एकमेकाचे कोणते आयसोमर आहे, लिंकेज आयसोमर. फॉर एक्झाम्पल आणखी काय उदाहरणं असतील, मेटलला सायनाइड जोडला CN आणि मेटलला सायनाइड असा जोडला NC, हे लिंकेज आयसोमर होतील. किंवा मेटलला SCN आणि मेटलला NCS असं जोडलं. सल्फर याच्याकडे पण आहे, कार्बन पण आहे, नायट्रोजन पण आहे. पण मेटल सल्फर लिंकेज, मेटल नायट्रोजन लिंकेज, मेटल कार्बन लिंकेज, मेटल नायट्रोजन लिंकेज, याला म्हणतात लिंकेज आयसोमेरिझम. समजला दुसरा टाईप. त्यानंतर तिसरा टाईप आहे, 4 पैकी 2 टाईप झाले, स्ट्रक्चरल मधले 2 झाले. तिसरा जो टाईप आहे तो आहे कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम. कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम मध्ये लिहून ठेवतो आधी, इट अराइजेस ड्यू टू इंटरचेंज ऑफ लिगॅन्ड्स. इंटरचेंज म्हणजे आदला बदल ऑफ लिगॅन्डची आदला बदल. arises due to the interchange of ligands between cationic and
ॲनॉयनिक एंटिटीज. डेफिनेशन वरून अवघड वाटेल, अगदी सोप्या भाषेत सांगतो. हे बघा एक्झाम्पल आहे हे CuNH3,4. बघा एका अमोनियावर चार्ज 0, 4 अमोनियावर चार्ज किती 0, आणि कॉपरवर चार्ज +2 किती झाला +2 आणि 0 +2 2+. तुम्हाला माहिती आहे की हा कॉम्प्लेक्स आहे, हा कॉम्प्लेक्स आयन आहे, हा कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स आहे आणि कॅटायनला काउंटर करायला एनायन लागतं. मग इथे कॅटायनला बॅलन्स करायला, न्यूट्रलाइज करायला जो एनायन लागणार आहे तो पण कॉम्प्लेक्सच आहे. मग हा कोणता झाला कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स, त्याला काउंटर करायला एनॉयनिक कॉम्प्लेक्स. बरोबर, त्याला काउंटर करायला कोण आहे बघा PtCl4 आहे. थोडा वेळ याचा चार्ज खोडतो. आता याच्यावर बघा एका प्लॅटिनमवर +2, एका क्लोराईडवर -1, चौघांवर -4, 4 क्लोराईडवर -4, प्लॅटिनमवर +2 आणि -4 म्हणजे -2. याच्यावर किती चार्ज आला होता, याच्यावर चार्ज आला होता 2+, याच्यावर चार्ज आला 2-. हा आहे कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स, हा एनॉयनिक कॉम्प्लेक्स, आणि 2+ आणि -2 कॅन्सल 0. हे कॉम्प्लेक्स आहे, ध्यानात घ्या. हे कॉम्प्लेक्स आयन आणि हे कॉम्प्लेक्स आयन, कॅटॉयनिक कॉम्प्लेक्स आयन, एनॉयनिक कॉम्प्लेक्स आयनचं हे पूर्ण कॉम्प्लेक्स. आणि मग याचा आयसोमर अगदी सोपा आहे हो. फक्त लिगॅंडची आदला बदल करा. अमोनिया कॉपरकडे होते, अमोनिया प्लॅटिनमला द्या. क्लोराईड प्लॅटिनमकडे होते, क्लोराईड कॉपरला द्या. म्हणजे कसं तयार होईल बघा जरा. PT प्लॅटिनमला भेटतील अमोनिया, NH3,4 आणि CuCl4. क्रॉस चेक करा वाटलं असतं. कसं क्रॉस चेक करणार, 4 अमोनियावर 0, प्लॅटिनमवर 2+, म्हणजे इथे 2+, कॉपरवर +2, 4 क्लोराईडवर -4 म्हणजे -2. बघा 2+ आणि 2-, इथं कॉपर 2+ इथं होतं आणि इथं 2-. जी कॅटॉयनिक एंटिटी आहे, कॅटॉयनिक एंटिटी कॉपर बरोबर अमोनिया होते, आता प्लॅटिनम बरोबर अमोनिया आहे. क्लोराईड प्लॅटिनम बरोबर होते, आता क्लोराईड कॉपर बरोबर आहे. म्हणजे काय घडलं, लिगॅंडची अदला बदल झाली, कोऑर्डिनेशन बदललं. कोऑर्डिनेशन बदललं म्हणून याला म्हणतात कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम, which arises due to the interchange of the ligand between cationic and anionic entities. कॅटॉयनिक आणि एनॉयनिक एंटिटी मधल्या लिगॅंडची अदला बदल. या मेटलचे लिगॅंड त्या मेटलला आणि त्या मेटलचे लिगॅंड या मेटलला मिळाले की ते कोऑर्डिनेट आयसोमर्स होतात. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे चौथा जो टाइप आहे यातला, तो चौथा टाइप आहे हायड्रेट. हायड्रा म्हणजे वॉटर, सॉल्व्हेट आयसोमेरिझम. आता बघा या नावातच इथं लिहून ठेवतो वाटलं असतं मी. दिस आयसोमेरिझम अरायझेस ड्यू टू डिफरंट अरेंजमेंट ऑफ वॉटर. कुठे, इनसाइड अँड आउटसाइड कोऑर्डिनेशन स्पियर. अगदी सोपं आहे. सॉल्व्हंट, कोण सॉल्व्हंट, सॉल्व्हंट म्हणलं की सॉल्व्हेट. सॉल्व्हंट जर वॉटर असेल तर हायड्रा. सॉल्व्हेट म्हणजेच हायड्रेट आयसोमेरिझम. दिस आयसोमेरिझम अरायझेस ड्यू टू द, कशामुळे निर्माण होतं, डिफरंट अरेंजमेंट ऑफ वॉटर. म्हणजे वॉटरची अरेंजमेंट बदलली पाहिजे. फॉर एक्झाम्पल जर कॉम्प्लेक्स असेल हा, कशावरून तो कॉम्प्लेक्स वेगळा आहे, तर आता बघा कॉम्प्लेक्स दाखवतो तुम्हाला मी आधी. पहिलं एक्झाम्पल आहे Cr म्हणजे क्रोमियम, H2O6 Cl3. एकदा हिशोब करून दाखवतो. एका क्रोमियमवर चार्ज किती 3+, वॉटरवर 0, 6 वॉटरवर 0, +3 आणि 0 +3, +3ला काउंटर करायला -3, क्लोराईड क्लोराईड आणि क्लोराईड. त्यानंतर
बरं, याचा पुरावा काय, तर याला व्हायलेट कलर आहे. आता दुसरा कॉम्प्लेक्स बघा जरा नीट, CrH2O5 Cl आउटसाइड ब्रॅकेट Cl2 H2O. लिहिल्यानंतर खूप कॉम्प्लिकेटेड वाटेल, चेक करा. याच्याकडे क्रोमियम आहे, याच्याकडे पण आहे. वॉटर 6 आहेत, 5 आणि 1 6. क्लोराईड 3 आहेत, हे बघा 2 आणि 1 3. सगळं सेम आहे. स्ट्रक्चर तर अगदी वेगळं आहे. ठीक आहे, याचा पुरावा काय की हे वेगळे आहे, तर याला ब्ल्यू ग्रीन कलर आहे. आणि तिसरं जे आहे दॅट इज अ CrH2O4 Cl2 आउटसाइड ब्रॅकेट Cl ट्वाइस H2O. याला ग्रीन कलर आहे आणि ते सिद्ध करतं की तो वेगळा आहे. क्रोमियम 1 1 and 1, वॉटर 6 5 and 1 6, 4 and 2 6. क्लोराईड इथं 3 आहेत, 2 आणि 1 3. इथं 1 आणि 2 3. सगळ्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. पण ॲज दे हॅव डिफरंट स्पेक्ट्रल प्रॉपर्टीज, ॲज दे हॅव डिफरंट कलर, इट प्रूव्ज दॅट दीज कॉम्प्लेक्सेस आर डिफरंट. मग काय वेगळे हो, स्ट्रक्चरच वेगळे ना. म्हणजे कोणत्या टाईपमध्ये येतात, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, त्यात काय वेगळे परत, तर त्याच्यामध्ये वेगळं असं आहे की वॉटर बघा, वॉटर मॉलिक्यूल एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असा आहे की वॉटर इज ऑलवेज लिगॅन्ड. वॉटर हा लिगॅन्डच असतो. वॉटरला वॉटर आयनच नाही हो, वॉटरला कधी काउंटर आयनचं काम करताच येत नाही. बघा इथं 6चे 6 वॉटर लिगॅन्ड आहेत, इथं 6 पैकी 5च वॉटर लिगॅन्ड आहे. हा लिगॅन्ड नाहीये, लिगॅन्ड असतात तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये असतात. 6 पैकी 4च वॉटर लिगॅन्ड आहे, हे 2 वॉटर लिगॅन्ड नाहीत. इथे काउंटर आयन कोण आहे, 3ही क्लोराईड. काउंटर आयन कोण आहे, 2च क्लोराईड. काउंटर आयन कोण आहे, 1च क्लोराईड. मग हे वॉटर कोण आहे, स्क्वेअर ब्रॅकेटच्या बाहेर काउंटर आयन असतात असं आपण शिकलो, पण काउंटर आयन असतात हो. वॉटर कुठे आयन आहे, वॉटर आयनच नाहीये. मग हे कोण, तर याला म्हणतात वॉटर ऑफ हायड्रेशन, याला म्हणतात वॉटर ऑफ सॉल्व्हेशन, याला म्हणतात वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन. जेव्हा हे क्रिस्टल तयार होतं तेव्हा हे जे वॉटर या क्रिस्टल बरोबर असोसिएट आहे. इथे किती आहेत वॉटर ऑफ हायड्रेशन, 6 पैकी 0. इथे 1 वॉटर ऑफ हायड्रेशन आहे आणि इथे 2 वॉटर ऑफ हायड्रेशन आहेत. आणि मग आपण इथे लिहूया वॉटर मॉलिक्यूल इनसाइड द स्पियर अँड वॉटर मॉलिक्यूल आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्पियर. सांगा बरं तुम्हीच आता, 6 पैकी 6 वॉटर इनसाइड द स्पियर आहे, आउटसाइड द स्पियर किती आहे 0. 6 पैकी 5 वॉटर इनसाइड द स्पियर आहे, 1 वॉटर आउटसाइड द स्पियर आहे. 6 पैकी 4 वॉटर इनसाइड द स्पियर आहे आणि 2 वॉटर आउटसाइड द स्पियर आहे. तर यांना काय म्हणायचं, 6चे 6 वॉटर लिगॅन्ड आहेत, इथे 6 पैकी 5च वॉटर लिगॅन्ड आहेत आणि इथं 4च वॉटर लिगॅन्डचं काम करतात. म्हणजे इथे 0 काय आहेत, वॉटर ऑफ हायड्रेशन. एकही वॉटर ऑफ हायड्रेशन नाही. इथे काय 1 वॉटर ऑफ हायड्रेशन आहे. थोडक्यात याला असं म्हणता येईल, दिस इज अन म्हणजे नाही, अनहायड्रेट. दिस इज अ मोनोहायड्रेट अँड धिस कॉम्प्लेक्स इज अ डायहायड्रेट. कारण इथे 2 वॉटर ऑफ हायड्रेशन आहेत. समजतंय का, तिघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जरी सेम असला तरी वॉटरची इनसाइड आणि आउटसाइड द कोऑर्डिनेशन स्पियर अरेंजमेंट वेगळी आहे. म्हणून याला म्हणतात हायड्रेट म्हणजेच सॉल्व्हेट आयसोमेरिझम आणि हा स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा 4था टाईप आहे. टोटल आयसोमेरिझम मधला मेन जो टाईप आहे तो आहे स्ट्रक्चरल आणि स्टिरिओ. स्ट्रक्चरल मध्ये 4 टाईप होते, आयोनायझेशन आयसोमेरिझम, लिंकेज आयसोमेरिझम, कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम आणि हायड्रेट म्हणजेच सॉल्व्हेट आयसोमेरिझम. तर मला वाटतंय की तुम्हाला हा टॉपिक अतिशय चांगल्या रीतीने समजला असेल. वेगवेगळे एक्झाम्पल्स घेऊन ते कोणत्या आयसोमेरिझम मध्ये येतात हे शोधण्याचा प्रयत्न करा.
Stay tuned for next video lecture. Thank you very much.